श्रीराम समर्थ. प्रसन्नता प्रसारितम. अहो, हसणं रडणं हे संसर्गजन्य आहे. एखादी व्यक्ती बघा आली की प्रसन्नतेची लहर येते. पूर्वीच्या काळी बघा लग्नामध्ये वरातीच्या वेळी मुलीला रडायला यायचं, मग तिचे आई वडील सुद्धा रडायचे आणि परिणामतः मानवातील लोक सुद्धा त्यांच्या डोळ्यांना सुद्धा धारा लागत असत. आजही गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुलीता दिल्या घरी तू सुखी रह. हे गाणं लागलं तरी आपले डोळे पाणावतात. म्हणजेच तो प्रसंग नसताना सुद्धा ते आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणूनच असं सांगितलं जातं की एक कथा आहे की एक पशुपक्षी मित्र असतो आणि तो दररोज जंगलामध्ये जात असे. त्याची अगदी जंगलातल्या प्राणी पक्ष्यांची मैत्री झालेली होती. एक दिवस त्याच्या घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांना सुद्धा जंगलामध्ये त्यांची इच्छा प्रकट केली म्हणून त्यांनी नेलं. आणि त्यांनी नेलं असताना त्याची एक नजर एका कड्यावर गेली आणि तिथे एक सिंहीण प्रसूत वेदना देत होती आणि तिच्या डोळ्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना बघून भीतीयुक्त भाव निर्माण झाला. आता एवढ्या लांबच्या अंतरावरनं सुद्धा त्याला ते जाणलं त्यांनी आणि त्यांनी आपल्या हळू आवाजात सांगितलं की आपण जसे आहोत ना तसेच पाठमोरे न होता मागे मागे जाऊ. आणि एकीकडे तो त्या सिंहिणीला मनातनं आपल्या भावना सांगत होता की तू काही काळजी करू नकोस, तू शांत राहा, आम्ही परत जातो आहोत. आणि असं झाल्यानंतर ते सगळे हळूहळू गाडीत बसले. पण गाडीत बसताना त्याचं लक्ष त्या सिंहिणीकडे होतंच. तिच्या चेहऱ्यावरती एक आनंद किंवा प्रसन्नता त्याला दिसली. एक भय निघून गेल्याचे भाव त्याच्यामध्ये दिसले आणि ती प्रसन्नता बघून त्यांनी घरी जाऊन त्या सिंहिणीचं चित्र काढलं. ते एका प्रदर्शनामध्ये दिल्या, स्पर्धेमध्ये दिलंय आणि त्या चित्राला पहिलं बक्षीस आलंय. म्हणजेच ही सकारात्मकता म्हणजे जी त्याच्या मनात होती ती त्या सिंहिणीपर्यंत पोहोचली. तसाच एक मुलगा हा समुद्रकिनारी राहत असे आणि अलीकडे तो इतका वेळ तिथे रमायचा. म्हणून घरी वडिलांनी विचारलं, तू काय करतोस एवढ्या वेळ? तेव्हा तो म्हणतो की मी पेंग्विनशी खेळतो. मग वडील काही दिवसांनी त्याला म्हणाले की अरे, मला पेंग्विन खावासा वाटतोय, तू एक पेंग्विन त्यातला घेऊन ये. पण तो म्हणतो की माझ्यात आणि त्याच्यात दोस्ती झालेली आहे, तर मी कसं काय त्याला आणू? पण शेवटी दररोज वडिलांनी सांगून तेव्हा शेवटी तगादाच लावला आणि शेवटी तो मनात म्हणतो